नमस्कार, सहारा प्रणाम. मी प्रशांत सागवेकर. समय मुंबईच्या मनोरंजन मसाल्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. म्हणजे आजच्या मनोरंजन मसाल्याची सुरुवात आपण एका खास वृत्तानं करणार आहोत. आजच्या अत्याधुनिकतेच्या काळामध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग होताना आपण पाहतो आहोत. 21व्या शतकाकडे झेपावताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर होत तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढतानाही आपल्या लक्षात येते. आणि याचसोबत मराठी चित्रपटांचं वाढणारं बजेटही लक्ष वेधून घेत आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे नावाचा एक चित्रपट सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर चांगलाच प्रकाश झोतात आलाय. या चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत. एक तर तो व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि या चित्रपटाचं बजेट तब्बल 50 कोटींहून अधिक असणार आहे. या वेगळ्या धाडसाविषयी आपल्याला सांगतोय या चित्रपटाची संकल्पना घेऊन आपल्या सगळ्यांसमोर आलेला या चित्रपटाचा सर्वेसर्वा शैलेश निळे. मराठी सिनेमा काट टाकतोय असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या काही दिवसांमधली मराठी चित्रपटांची जर प्रोडक्शन्स आपण पाहिली, आलेले मराठी चित्रपट आपण जर पाहिले तर ही गोष्ट प्रामुख्यानं आपल्याला जाणवते. ज्या पद्धतीनं मराठी चित्रपटांचे विषय बदलत आहेत, मराठी चित्रपटांचं प्रेझेंटेशन बदलत आहे, त्याच पद्धतीनं अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे तेही मराठी चित्रपटांमध्ये येताना आपल्याला दिसतं आहे. आज माझ्यासोबत अशी एक व्यक्ती आहे जिनं व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून एक नवा चित्रपट तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे, निर्मितीचं काम हाती घेतलेलं आहे. बाजीप्रभू देशपांडेंसारखं एक इतिहासामधलं स्ट्रॉंग कॅरेक्टर ज्यानं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या बाजीप्रभूंनी स्वराज्य मिळवून देण्यासाठी म्हणून शिवाजी राजांना जे काही अनमोल सहकार्य केलं, आपल्या जीवाचं मोल त्या ठिकाणी दिलं, अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आणि ज्याची आत्मीयता आपल्या सगळ्यांनाच आहे असे बाजीप्रभू देशपांडे आता पडद्यावर साकारले जाणार आहेत. पण तेही व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून. आणि हे काय तंत्रज्ञान आहे, व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे काय, एनिमेशन म्हणजे काय, याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी, बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहे या सगळ्या प्रोजेक्टचा करता धरता शैलेश निळे. शैलेश, स्वागत आहे तुझं समय मुंबईमध्ये. एक वेगळा प्रोजेक्ट घेऊन लोकांसमोर येतो आहेस. मुळात व्हिज्युअल इफेक्ट्स, ॲनिमेशन किंवा ग्राफिकली आणि हे सगळं तंत्रज्ञान जो काही विषय आहे हा मराठी इंडस्ट्रीपासून तसा लांब असलेला विषय आहे, पण ते धाडस तू मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहेस. मुळात त्याचं कारण काय आहे ते सांग. व्हिज्युअल सांगायला गेलं ना तर सर्वात पहिला म्हणजे सर्वात कॉस्टली हा पूर्णचा पूर्ण सब्जेक्ट असतो. मराठीमध्ये अजून या पद्धतीचं काही अजून सुरुवात झाली नव्हती. कारण की एवढे मोठे बजेट मराठीमध्ये बनणं हे सध्या तर अजून काही सुरुवात नव्हती. दुसरी गोष्ट, व्हिज्युअल इफेक्ट्सला मराठीमध्ये सुरुवात करायची तर व्हिज्युअल म्हणजे काय की जे आपण कॅमेऱ्याने शूट नाही करू शकत ते पीसीमध्ये क्रिएट केलं जातं, त्याला आपण व्हिज्युअल म्हणतो. तर असं आपण क्रिएशन काय दाखवू शकतो की जे लोकांना जास्तीत जास्त अट्रॅक्ट करेल. तर मी ज्यावेळेस याचा विचार केला तर माझ्या डोळ्यासमोर एकच आलं की इतिहास, जो लहान मुलांपासून ते वयातल्या एंडपर्यंत पोहोचला म्हणजे म्हाताऱ्यांपर्यंत हे लोक जाऊन त्याला बघतील आणि तो व्हिज्युअल आपल्याला म्हणजे पूर्णपणे ते त्याला समत करतील. तर या दृष्टिकोनाने मी इतिहासाला सुरू केली की इतिहासाबद्दल मी असं काय दाखवू शकेल की जे अजूनपर्यंत आलेलं नाही. तर त्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये असताना आम्हाला एक सेशनमध्ये 300 हा सिनेमा दाखवला गेला. इतिहास वाचला होता त्यामुळे 300ची जी स्टोरी थोडीशी खटकली. मी बोललो अरे हा 300 जणांना घेऊन हा खिंड लढवतो म्हणजे तिकडचा जे काही रस्ता ब्लॉक करून राहिलाय. असाच एक सीन आपल्या मराठीमध्ये सुद्धा इतिहासामध्ये आहे जे बाजीप्रभू देशपांडेंनी 300 जणांना घेऊन खिंड लढवली होती, एक खिंड ब्लॉक केली होती. तर डोक्यामध्ये तो पूर्णचा पूर्ण कॉन्सेप्ट आला.
गेलो मी स्वतः. त्याचं 60 ते 70% बजेट हे 50 करोडच्या वरतीच्या खप्प्यात जाऊन पोहोचलो. त्यावेळेस डोक्यामध्ये आलं की एवढा मोठा बजेटचा सिनेमा मराठीमध्ये कोण आपल्याला प्रोड्युसर फायनान्सर भेटतील का. तर थोड्याशा बोलतो ना की अडचणी आल्या, पण फायनली एक प्रोडक्शन हाऊस मला भेटलं ज्याचं नाव संशील फिल्म्स म्हणून आहे. सनद माने यांचे प्रोड्युसर आहेत. तर त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. हार्डली मला 7 मिनिटं लागली त्यांना कन्व्हिन्स करायला, कारण की त्यांना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल नॉलेज होतं, ज्ञान होतं. त्यांना ज्यावेळेस मी टेबलवरती प्रेझेंट केला त्यांनी हार्डली 7 मिनिटांमध्ये मला बोलले, शैलेश आपण सुरुवात करूया. तू जसं आपण मगाशी चर्चा करताना आपण म्हणत होतो की हे फिल्म ॲनिमेटेड फिल्म नाहीये किंवा ॲनिमेशन नाहीये. तू म्हणतोयस त्याच्या पद्धतीने हे व्हिज्युअल इफेक्ट आहे. मुळात आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो का की व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये तू काय करणार आहेस, कशा पद्धतीनं ती फिल्म उभी राहील ग्राफिकली, आपण काही लोकांना इथे सांगू शकतो का? सर्वात प्रथम मी सांगेल की ॲनिमेशन म्हणजे लोकांची मेंटॅलिटी काय होते की ते कार्टून. आता ॲनिमेशन म्हणजे कार्टून नाही. ॲनिमेशन म्हणजे काय असतं की फ्रेम टू फ्रेम आपण वर्क करतो, त्याला आपण ॲनिमेशन म्हणतो. मग ते 2D ॲनिमेशन पण असेल ज्याला आपण कार्टून नेटवर्कवरती आपण बघतो, 3D ॲनिमेशन पण असेल, 3D कॅरेक्टरचे ॲनिमेशन्स असतात, किंवा व्हिडिओ एडिटिंग पण असेल, आपण त्यालाही ॲनिमेशन बोलू शकतो. कारण की व्हिडिओ एडिटिंग म्हणजे टाईमलाईनवरती जे काम होतं ते सगळं ॲनिमेशन होतं, कारण की ते फ्रेम टू फ्रेम वर्क होतं. आता व्हिज्युअल इफेक्ट्स हे कसं असतं की याच्यामध्ये पूर्ण काही लिमिटेड असे सीन्स असतात की ज्याच्यामध्ये काही क्रोमा सीन्स असतात, काही टावर मल्टिप्लिकेशनचे सीन असतात. आता माझ्याकडे एक तुला दाखवण्यासाठी आहे की याच्यामध्ये आपण बघू शकतो क्रोमा सीन्स म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स काय असतं की एखादा सीन आपण क्रोमावरती शूट करून घेतो आणि शूट केल्यानंतर कॅरेक्टर तसेच राहतात, मागचं ग्रीन स्क्रीन त्याला काढलं जातं आणि मागे 3D किंवा मॅट पेंटिंगने क्रिएट केलेला एक सीन असतो, तो त्याच्यामध्ये करून त्याला CC करतात, आपण कलर करेक्शन बोलतो. CC करून तो फायनल आउटपुट त्याचं दिसतं, पण तिथे कॅरेक्टर रिअल असतात. आता ॲनिमेशन मूवी बोलतं की लोकांची मेंटॅलिटी काय होते की कार्टून सिनेमा असेल काहीतरी, पण ॲनिमेशन म्हणजे कार्टून ही मेंटॅलिटी पहिली गोष्ट चुकीची आहे. ॲनिमेशनमध्ये भरपूर डिपार्टमेंट येतात. इव्हन तुम्ही ॲनिमेशनचा कोणता कोर्स जरी करायला गेलं तर तिथे तुम्हाला स्केचिंग पासून सुरुवात होते आणि एंडिंग येते तुमची व्हिडिओ एडिटिंग, साऊंड एडिटिंग होते. त्याच्यामधला जो ड्युरेशन काय असतो, स्केचिंग असतात, 2D ॲनिमेशन, 3D ॲनिमेशन, इव्हन वेब डिझायनिंगही शिकवतात. त्यानंतर येतं व्हिज्युअल इफेक्ट्स, नंतर स्पेशल इफेक्ट्स, त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग आणि मग साऊंड एडिटिंग. हा पूर्ण पॅकेज येतो, त्याला म्हणतात मल्टीमीडिया ॲनिमेशन. आता त्याच्यामधला हा एक पार्ट आहे व्हिज्युअल इफेक्ट्स. त्यामुळे आपण याला ॲनिमेशन मूवी न म्हणता मी म्हणेल व्हिज्युअल इफेक्ट सिनेमा. अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किंवा व्हिज्युअल इफेक्टच्या माध्यमातून बाजीप्रभू देशपांडे पडद्यावरती साकारावेत, हे कुठून सुचलं मुळात त्या फील्डकडे? कारण सिनेमा हा वास्ट फील्ड आहे, जसं तू कॅरेक्टर उभं करू शकला असतास किंवा एखादी मूवी बाजीप्रभू देशपांडेंवरती तयार करू शकला असतास, पण ते न करता तुम्ही व्हिज्युअल इफेक्ट सारख्या कॉस्टली विषयाकडे वळतात. त्याचं कारण काय होतं? काय माहितीये काय, आता सध्या हे 2012 चालू आहे. मी किती मोठे सेट लावले ना, मी लोकेशन बनवू शकतो पण एन्व्हायरमेंट क्रिएट नाही करू शकत. आणि ते एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं असेल तर मला तंत्रज्ञान किंवा व्हिज्युअल इफेक्ट्सचं मला सोबत घेणं गरजेचं आहे. कारण की मी 2012 मध्ये भले मी सेट लावले, मी ते लोकेशन क्रिएट करू शकतो. जो म्हणजे बोलतो जो जिवंतपणा आहे इतिहासाचा, जो 1600चा महाराष्ट्र मला उभा करायचा आहे, होल आहे, तो क्रिएट नाही होऊ शकत. मग आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेल की पन्हाळगड बनला 1100-1200, युद्ध झालं 1600 मध्ये आणि आता आहे 2012. म्हणजे मला तो पन्हाळा दाखवायचा 600 वर्ष जुना आणि 400 वर्ष पूर्वीचा. तर याच्यामध्ये मला काय डिटेल्स आहेत की पन्हाळ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी, तिथे सज्जाकोटी कशी आहे, तिकडचा अंबारखाना कसा आहे, या गोष्टी मी 3D मध्ये किंवा व्हिज्युअल इफेक्ट्सनी 400 वर्षापूर्वी कसा असेल हा मी व्हिज्युअल करू शकतो आणि तसं आम्ही बनवणार. त्याच्यात बरोबर कॅरेक्टर कम्प्लीट क्रोमावरती शूट केले जाणार. कॅरेक्टर शूट करून मग ते तिथे क्रोमा किंवा आपण बोलतो ना व्हिज्युअल इफेक्ट क्रिएट केलेल्या मॅट पेंटिंग या 3D बनवलेल्या BG मध्ये आपण त्याला मर्ज आउट करणार. म्हणजे याच्यामधली जी कॅरेक्टर्स असणार ती रिअल कॅरेक्टर्स असणार आहे. बरोबर, रिअल कॅरेक्टर याच्यामध्ये शूटसाठी असणार. याचं शूटचं ड्युरेशन पण आम्ही कॅल्क्युलेशन जरी झालं तरी एक 65 ते 70 दिवसाचं जे ड्युरेशन आहे. त्याच्याच बरोबर याची टेक्निकल टीम आहे. 300 हा सिनेमा आहे हॉलिवूडची, तर या 300 सिनेमाची टेक्निकल टीम आहे. तर याच्यावर टेक्निकल टीममध्ये आता मी बोलेल की व्हिज्युअल इफेक्ट्स डिपार्टमेंट पण मी याच्यात ऍड करेल की व्हिज्युअल इफेक्ट्स केलेले पर्सन्स पण आहेत. पण त्यातल्या त्यात सर्वात मोठी आपल्या महाराष्ट्र किंवा मराठीसाठी मोठी याच्यामध्ये न्यूज ही आहे की या मूवीमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्सच्या बरोबर जे टेक्निकल पर्सन्स असतील 90% हे मराठी असतील. कारण तुम्ही कोणताही स्टुडिओ पहा जिथे हॉलिवूडचा वर्क होतो
तिथे तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला 60 ते 70हून जास्त मुंबईमध्ये सगळे मराठी दिसतील. आता हेच मराठी हॉलिवूडच्या मूवीसाठी एवढं सुंदर वर्क करतात, मग ते आपल्या मराठी मूवीसाठी गाणं करतात. हा एक प्रश्न होता माझ्या डोक्यात, म्हणून मी काय विचार केला, माझ्या टीममध्ये जेवढे असतील ते सगळेचे सगळे मराठी असतील. क्या बात आहे. पण आता अशा पद्धतीचा एक मूव्ही आणि वेगळ्या पद्धतीनं बाजीप्रभू देशपांडे लोकांना पडद्यावरती पाहायला मिळणार आहे. कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये आपण बोलत होतो, तू सांगू शकशील का की कोण कोण डोक्यात आहे तुझ्या आत्ता की जे बाजीप्रभू देशपांडे म्हणून लोकांसमोर येऊ शकतात इन फ्युचर? सध्या बाजीप्रभू देशपांडे हे सोशल नेटवर्क साईटवरती यांनी पूर्ण बाजी मारलेली आहे. त्यामुळे सोशल नेटवर्क साईटवरती आम्ही एक पोल केला होता की वीर बाजीप्रभू देशपांडे या सिनेमामध्ये तुम्हाला कोणता ऍक्टर तुम्हाला सर्वात जास्त आवडेल. त्याच्यामध्ये काही अटी ठेवली. पहिली अट होती तो हिंदू असावा, दुसरी अट त्याला मराठी चांगली येत असावी, तिसरी अट त्याचं बॉडी स्ट्रक्चर हे महाराष्ट्रातल्या मातीसारखं असावं. तर भरपूर असे वोट आले आणि 3 जणांची नावं पुढे आली. त्यामुळे मी नाव नक्की घेईल. त्या तिघांमध्ये सर्वात पहिला आहे अतुल कुलकर्णी, दुसरं नाव आहे नाना पाटेकर आणि तिसरं जे सर्वांसाठी शॉकिंग असेल ते म्हणजे अजय देवगन. या तिघांचं नाव लोकांनी सजेस्ट केलं की आम्हाला बाजीप्रभू या कॅरेक्टरमध्ये ह्या तिघांपैकी कोणतरी आम्हाला जास्तीत जास्त बघायला हवं. तर आम्ही त्याची कॅनव्हासिंग सुरू केली. त्यांच्यापर्यंत कॉन्सेप्ट पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे की अशी लोकांची पोल आहे, कॉन्सेप्ट काय आहे त्यांना त्याची आयडिया त्यांना आम्ही देतो आहे. तर आता बघू, जसं पुढे कॅनव्हासिंग अजून चांगली होईल तर नक्की आपल्याला बाजीप्रभू देशपांडे कोण करणार आहे हे कळू शकेल. नक्कीच. धन्यवाद शैलेश, तू आज आमच्याशी बोललास समय मुंबईशी, त्याबद्दल खूप खूप आभार. एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे हा प्रेक्षक की व्हिज्युअल इफेक्टच्या माध्यमातून, आणि ते सुद्धा एवढं मोठं बजेट असणारी मूव्ही जी मराठीमध्ये बनते आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असायला हवा. कारण आजच्या काळामध्ये जसं आपण म्हणतो आहे, काळ बदलतो आहे, चित्रपटसृष्टी बदलते आहे, तसे नवीन नवीन प्रयोग जसे बॉलिवूडमध्ये होत आहेत, हॉलिवूडमध्ये तर सुरुवातीपासूनच होत होते, मराठीमध्ये ते व्हायला अपेक्षित आहे. आणि ते आता शैलेश नेळे आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ते होणार आहे आणि त्याचा प्रतिसाद अत्यंत चांगला असेल असा आत्मविश्वास या सगळ्या टीमला आहे. कॅमेरामन पवन सिंग सोबत प्रशांत सागवेकर, समय मुंबई. म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वीर बाजीप्रभू देशपांडेंसारखं एक कॅरेक्टर आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. व्हिज्युअल इफेक्टच्या माध्यमातून हा चित्रपट तयार होतो आहे. 50 कोटींचं बजेट पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये येतं आहे आणि त्या सगळ्याच आपण निश्चितपणे स्वागत करायला हवंय. बातमीपत्रामध्ये आता होते एक वेळ छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा समय मुंबई.